न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारचे अवैध धंद्यांचे समूच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे निहाय सत्वर कारवाई करण्यात येते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई केली आहे। 4 मार्च रोजी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एक संशयित इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात सापळा रचून संशयित गणेश लक्ष्मण हाके यास ताब्यात घेतले। या इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आलाय। त्याच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाणे भारतीय हत्यार कायदा कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।